राज्यभरात सध्या विविध ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे. त्यातच मीरा भाईंदर या ठिकाणी देखील पोलीस भरती सुरुवात झालेली आहे. आपण मीरा भाईंदर या ठिकाणी पोलीस भरती ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी सध्या आपण उपस्थित आहोत आणि या ठिकाणी असंख्य तरुण आहेत ते या भरतीनिमित्त मुंबईत दाखल झालेले आहेत. या ठिकाणी मीरा भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात या ठिकाणी ही उद्या भरती आहे ती पार पडणार आहे. परंतु या ठिकाणी आलेल्या अनेक जे विद्यार्थी आहेत किंवा जे अनेक ज्यांना भरती व्हायचं असे तरुण आहेत ते या ठिकाणी आले नंतर त्यांना काही प्रमाणात आहे ते गैरसोय पाहायला मिळते. हे सर्व तरुण आहेत ते सध्या या सुभाषचंद्र बोस मैदानाच्या बाहेर असलेल्या रस्त्यावरती सध्या आपला संपूर्ण जो आसरा आहे तो घेताना पाहायला मिळतात. रस्त्यावरतीच या विद्यार्थ्यांना आहे ते झोपावं लागत आहे आणि या ठिकाणी त्यांना उद्याच्या भरतीची प्रतीक्षा आहे ती करावी लागते. आपण पाहतोय या ठिकाणी आहे ते जवळपास एका वेळेला 27 ते 2500 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना या ठिकाणी बोलावलं जातं. ज्या ठिकाणी त्यांचं ग्राउंड आहे ते होणार आहे. काही तरुण आहेत ते आधी आलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी आपली विश्रांती घेण्यासाठी सोय केलेली आहे. तर दुसरीकडे काही तरुण आलेले आहेत ते या ठिकाणी आपला तर डबा खाताना पाहायला मिळत आहेत. आताच ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि सध्या ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विचारणं आपण कुठून आलेला आहात. मित्रा, नाव सांग, कुठून आलेला आहात आणि आता तुम्ही एकत्र बसून डबा खाताय. किती वाजताची ट्रेन होती? माझं नाव धनेश किशोर पाटील. आम्ही 11 वाजेला उतरलो होतो विरारला. तिथून भाईंदर ट्रेन पकडली, इथं आलो आणि नंदुरबारहून आलेलो आहे. मित्रा, एकत्र बसून या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही गेला असाल भरतीला, परंतु व्यवस्थित सोय असते. या ठिकाणी झोपायला सुद्धा सोय नाही, रस्त्यावरती झोपावं लागतं. ते तर आहे, प्रत्येक ठिकाणी तसं असतं. मुलांचं ते आलं भरतीवाल्यांचे डायरेक्ट प्रत्येक ठिकाणी असं असतं डायरेक्ट आम्हाला. पण काय वाटत नाही, सोय पडून गेली आम्हाला ते भरतीमुळे. हो, कुठेतरी एक चांगली सोय झाली पाहिजे होती. तंबू वगैरे टाकून तुम्हाला झोपण्याची तरी व्यवस्था, कारण आता भले पाऊस नाही आहे परंतु अशी जर पाऊस असता तर मग एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. बरोबर आहे, पहिल्यापासून ते तसंच चालू आहे. पण ते आता काय करतील बरं. ते पहिले कुठं बी गेले असं आलं असं मुलांचे. पहिल्यापासून सुविधा कुठंच केली नाही आणि आता काय करतील सुविधा, असा विषय झाला. नक्कीच आपण पाहतोय की परिस्थिती सर्व ठिकाणी आहे ती सेम असते असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. परंतु व्यवस्थित सोय झाली पाहिजे होती असं देखील या ठिकाणी क्रमप्राप्त होतं. अजून विद्यार्थी मित्रा, कुठून आलेला आहे? उद्या भरती आहे, कशी तयारी झालेली आहे? परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर काय पाहायला मिळते? चांगलं आहे, काही नाही. ठीक आहे, ग्राउंड वगैरे पाहिलं, ग्राउंड चांगलं आहे, सगळं ठीक आहे. फक्त राहण्याची सोय नाही आहे. मी नंदुरबारहून आलेलो आहे. माझं नाव दादाबाई सोनवणे आहे. मित्रा, तू कुठून आलायस आणि या ठिकाणी आता तू भरतीसाठी उपस्थित राहणार आहेस, परंतु आदल्या रात्री जर तुम्हाला आराम करायचा झाला तर तुम्हाला रस्त्यावरती झोपावं लागतं? तसं काही नाही, कारण प्रत्येक भरतीजवळ असं असतं की नाईटला आपलं रिपोर्टिंग टाईम असतो आणि प्रत्येक ठिकाणी तसं काही नाही. या ठिकाणी नाही, पण प्रत्येक ठिकाणी असतं सोय आपल्या झोपण्याची सोय, राहण्याची, खाण्याची. आणि थोडा रेस्ट झाला तर चांगलं असतं, कारण भरती द्यायची पहाटे थोडं पडायला थोडं चांगलं असतं. इथं सोय नाही म्हणून तरी चांगलं आहे, पण आम्हाला सवय पडली ती, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पाहतोय की अनेक ठिकाणी भरतीला गेल्याच्या नंतर परिस्थिती आहे ती त्यांना अशीच सोसावी लागते. परंतु आपण जर आतली दृश्य पाहिली तर या ठिकाणी ते बॅरिकेडिंग करून सध्या रस्ता तरी बंद करण्यात आलेला आहे. परंतु आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वच तरुण आहेत ते आता या ठिकाणी रस्त्यावरती त्यांनी आसरा घेतल्याचं पाहायला मिळतंय. स्वतःच्या घरातून त्यांनी जवळपास अंगावरती घेण्याचं अंथरूण पांघरूण आहे ते देखील आणलेलं आहे आणि उद्याच्या दिवसाची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी आहेत ते रस्त्यावरती झोपल्यामुळे मच्छर देखील चावण्याचा या ठिकाणी भीती असते. त्यामुळे अशा पद्धतीची मच्छरला घालवण्यासाठी जी अगरबत्ती आहे ती लावून या ठिकाणी जे सर्व तरुण आहेत, विद्यार्थी आहेत ते कुठेतरी झोपण्याचा प्रयत्न आहेत ते करतायत. काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे. मित्रा, कुठून आलेला आहे आणि कशी तयारी झालेली आहे? उद्या ग्राउंड देखील आहे, परंतु आता आदल्या रात्री रस्त्यावर झोपावं लागते. जालन्याहून आलो आहे, जालन्याहून खूप दुरून आलो आहे. इथं सोय नाही झोपण्यासाठी पाहिजे होती. असं झोपणे, मच्छर गिच्छर असं काय. तंबू वगैरे ठोकून जर व्यवस्थित करता आली असती, व्यवस्थित सोय तुमची, काहीतरी मंगल कार्य काहीतरी पाहिजे होतं. रस्त्यावर झोपायचं चांगलं नाही वाटत आहे. मच्छर आहे ते खूप, हे काय लावले आम्ही त्यासाठी. आता उद्या सगळे आंघोळ वगैरे आणि त्यानंतर ग्राउंड कसं काय? आंघोळ करायला काही सोय नाही नीट आहे. डायरेक्ट ग्राउंडवरती डायरेक्ट ग्राउंडवर काय आहे बस.
आपण पाहिलं तर इथं मच्छरची अगरबत्ती वगैरे लावून या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. काही तरुण आहेत ते आपल्याला या ठिकाणी आहेत ते आता आपला जेवण करताना देखील पाहायला मिळतात. माझे कॅमेरामॅन आहेत आसिफ सर, यांना मी सांगतोय या ठिकाणी आहेत ते संपूर्ण आता परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी रस्त्यावरती बसून खावं लागतं, त्यासोबत रस्त्यावरतीच आपल्याला झोपून ही सर्व परिस्थिती आहे ती या ठिकाणी करावी लागते. कारण या ठिकाणी कुठली सोय आहे ती सध्या उपस्थित केलेली नाही आहे. या ठिकाणी ह्या जी व्यवस्थित सोय आहे ती करणं क्रमप्राप्त होतं, परंतु ही सोय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तरुणांना याच ठिकाणी आहे ते झोपावं लागतं. आपण पाहतोय लांबलचक ही लाईन आहे ती पाहायला मिळते, जे उद्या भरतीसाठी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास 47,000पर्यंतच्या एंट्री आहेत त्या या भरतीसाठी आलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की दररोज वेगवेगळ्या स्लॉटमध्ये या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येतं. परंतु एवढे विद्यार्थी जर मुंबईत येत असतील तर त्यांच्या सोयीची सोय आहे, जी गैरसोय त्यांना होते ती होऊ नये हे राज्य सरकारचं काम आहे. परंतु या ठिकाणी सध्या आपण पाहिलं तर चित्र वेगळं पाहायला मिळते. रस्त्यावरती अनेक तरुण आहेत ते झोपलेले आहेत आणि उद्या याच ठिकाणाहून ते ग्राउंडवरती आपली परीक्षा आहे ती देण्यासाठी जाण्यात येणार आहे. हे सर्व तरुण आहेत ते या ठिकाणी भरतीसाठी आलेले आहेत, भरतीसाठी उपस्थित झालेले आहेत आणि याच ठिकाणी जर आपण चित्र पाहिलं तर एकच चित्र आपल्याला या मीरा भाईंदरच्या रस्त्यावरती पाहायला मिळतं आहे. आणि आपण जर इथून मागे जर पाहिलं तर हीच परिस्थिती आपल्याला इकडनं अनुभवता येते आणि जवळपास पूर्ण हा रस्ता आहे जो सर्व्हिस रोड आहे तो या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आहे तो व्यापलेला आहे आणि याच ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सध्या या रस्त्याचा आसरा आहे तो घ्यावा लागतो. या ठिकाणी त्यांना थांबून खावं लागतंय, काही ठिकाणी यांना आपलं अंथरूण पांघरून घरातून आणलेलं टाकून या ठिकाणी झोपावं लागतं आणि उद्या याच ठिकाणाहून त्यांना थेट मैदानामध्ये परीक्षेसाठी जावं लागणार आहे. त्यामुळे सरकारने या सर्व बाबींवरती गांभीर्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि या विद्यार्थ्यांची सोय करणं खूप क्रमप्राप्त असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. व्हिडिओ न्यूज आशिफ मलिकसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.